जगातील महासत्ता धमक्या देत होत्या. अमेरिका विरोधात होती. तरीही भारताने राजस्थानच्या वाळवंटात असा स्फोट केला की त्याने जग थरथरलं. साल 1998 साली अटल बिहारी वाजपेयी आणि भारताचे मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांनी राजस्थान येथील पोखरण येथे गुप्तपणे ऑपरेशन शक्ती ही मोहीम सुरू केली. अमेरिका, चीन आणि जगातील मोठे देश भारताला धमक्या देत होते. त्यांना भीती होती की भारताने जर अणुबॉम्ब तयार केला तर आशियातील समीकरण बदलेल. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताला निर्बंध लावण्याची धमकी दिली. भारतातील काही नेते तज्ञ वाजपेयींना सांगत होते की भारताची आर्थिक व्यवस्था आधीच कमकुवत आहे. पण वाजपेयींनी सांगितलं की भारत कोणासमोर झुकणार नाही. 11 मे 1998 साली पोखरण येथे जमिनीत मोठा स्फोट झाला आणि जगाला कळालं की भारत अधिकृतपणे अण्वस्त्रधारी देश बनला आहे. हा अणुबॉम्ब नव्हता, हा भारताच्या स्वाभिमानाचा स्फोट होता. तुम्हाला अटलजींचा आणि APJ अब्दुल कलामांचा हा धाडसी निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जगातील महासत्ता धमक्या देत होत्या. अमेरिका विरोधात होती. तरीही भारताने राजस्थानच्या वाळवंटात असा स्फोट केला की त्याने जग थरथरलं. साल 1998 साली अटल बिहारी वाजपेयी आणि भारताचे मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांनी राजस्थान येथील पोखरण येथे गुप्तपणे ऑपरेशन शक्ती ही मोहीम सुरू केली. अमेरिका, चीन आणि जगातील मोठे देश भारताला धमक्या देत होते. त्यांना भीती होती की भारताने जर अणुबॉम्ब तयार केला तर आशियातील समीकरण बदलेल. त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताला निर्बंध लावण्याची धमकी दिली. भारतातील काही नेते तज्ञ वाजपेयींना सांगत होते की भारताची आर्थिक व्यवस्था आधीच कमकुवत आहे. पण वाजपेयींनी सांगितलं की भारत कोणासमोर झुकणार नाही. 11 मे 1998 साली पोखरण येथे जमिनीत मोठा स्फोट झाला